पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला 3 दिवस उलटून गेलेत। आतापर्यंत 14 जणांची यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 3 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय। त्या तिघांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली। अत्याधुनिक कटरच्या मशिनरीने पहिल्या मजल्याच्या स्लॅबचं पाडकाम सुरू करण्यात आलंय। दरम्यान अँटनी वेस्ट ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे। तुषार झरेकर आपल्याला सध्याची अपडेट देत आहेत। तुषार, सध्याची काय परिस्थिती? एकंदरीत जर आपण पाहिलं तर 75 तासांपेक्षा अधिक हे संपूर्ण जे बचाव कार्य आहे ते सुरू होतं आणि आता या 3 मजली बिल्डिंग मधील जे बचाव कार्य आहे ते आता थांबवण्यात आले, कारण त्यामध्ये जेवढी लोक खरं तर अडकली होती ती सर्वांना बाहेर काढण्यात आले। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 14 जणांना सुखरूपपणे बाहेर काढले, तर 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे। एक जो कर्मचारी आहे तो आता शोधणं बाकी राहिलेलं आहे। तो कर्मचारी त्या बिल्डिंग मध्ये नसून शेजारच्या ढिगाऱ्यामध्ये अडकल्याची भीती खरं तर पहिल्यापासून होती आणि त्या अनुषंगाने आता बिल्डिंग पूर्ण सर्च झालेली आहे। आता शेजारचा जो कचरा आहे तो आता सर्चिंग ऑपरेशन त्याच पद्धतीने सुरू राहणार आहे। महानगरपालिकेची यंत्रणा पूर्ण ताकदीने आता हे सर्चिंग ऑपरेशन राबवताना एकंदरीत पाहायला मिळते। बिल्डिंग मधलं सर्चिंग ऑपरेशन आता संपलंय, परंतु इतर बाजूला असणारं जे सर्चिंग ऑपरेशन ते सुरू आहे, कारण हा एक जो कर्मचारी आहे तो त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डचं काम करत होता आणि तो रस्त्यावरतीच असल्याची माहिती खरं तर काही प्रत्यक्षदर्शींनी दिली होती आणि त्या अनुषंगाने तेथीलही कचरा काढण्याचं काम सुरू होतं। अजून तेथील तो व्यक्ती सापडलेला नाहीये। तेथील कचरा काढून त्या व्यक्तीलाही शोधलं जाईल अशी माहिती खरं तर महानगरपालिकेकडनं देण्यात आलेली आहे। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।